नमस्कार. जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कच्च्या बटाट्यापासून मी नवीन नाश्ता तयार करणार आहे आणि कसा करायचा आणि त्यासाठी लागणारे साहित्य तीही बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, एक बटाटे घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. तुम्ही छोटे 2 बटाटे घेतले तरी पण चालतील. मी नवीन नाश्ता तयार करणार आहे या बटाट्याचा. आता काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यावरची सगळी साल काढायची, म्हणजे बटाटा पहिला धुवून घ्यायचा. ह्याच्यावर माती ही लागलेली सगळी निघून जाते. मी काय केलं माहिती आहे का, 1-2 मिनटं तर बटाटा पाण्यात ठेवला होता आणि सगळी माती याच्यावरची निघून गेलेली. हे बघा, असं हे काढून घ्यायचं पूर्ण सगळं. साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे बघा. खायला एकदम मस्त असा नाश्ता होतो याचा आणि झटपटीत होणारा आणि कमी साहित्यात. साल मी काढून घेतलेले. आता एक किसून घ्यायचंय किसणीनं. असं किसून घ्यायचं. हे बघा, असा किस पडतोय. आता हे सगळं बटाट मी किसून घेणार आहे. बटाट्याचं मी किस करून घेतलेलं आहे. आता काय करायचं माहिती आहे का, पाणी घ्यायचं. हे पाण्यामध्ये सगळा किस टाकून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. हे बघा, असं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मी चाळणीवर असं ठेवलेलं आहे बटाट्याचं पीस. म्हणजे पाणी ना खाली असं सगळं म्हणजे निथळून जाईल. 10-15 मिनटं तर हे असंच ठेवणार आहे. बघा, सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे ह्याच्यामधलं. आता एक ताट घेतलेलं आहे, या ताटात टाकून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात काय आपण मसाले टाकून घेऊया. हे बघा, चांगलं असं सुटसुटीत झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय मसाले टाकूया. थोडंसं मीठ चवीपुरतं, जास्त नाही, चवीपुरतं टाका. थोडीशी हळद, थोडंसं अर्धा चमचा तिखट. तुम्ही हिरवी मिरची चिचून टाकली तरी पण चालेल. मी लाल तिखट टाकलेलं आहे. धने पावडर, जिरे पावडर. हे गव्हाचं पीठ आहे बरं का. हे मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहे. जास्त बी नाही टाकायचा. जास्त टाकलं ना तर कुरकुरीत वडे होत नाही ते. त्यामुळं गव्हाचं पीठ कसं थोडंसंच टाकायचं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं. जास्त बी नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही पडलं पाहिजे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. खायला एकदम कुरकुरीत असा नाश्ता होतोय बघा. रोज रोज पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही का नाही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, अशा पद्धतीने मी ही मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्हाला याच्यात काहीही जास्त टाकायची गरज नाही. मस्त असा नाश्ता होतोय. आणि जर गव्हाचं पीठ तुम्हाला कमी वाटले, म्हणजे जास्त पण नका टाकू, ना तर गिदगुल काला होईल. त्यामुळं काय माहिती आहे का, बघूनच टाकायचं. हे बघा, एवढं मी वड्याचा आकार केलेला आहे याला. हे बघा, असं दाबून घ्यायचं हातावर आणि तेलात सोडायचं. हे बघा, तेल मी ऑलरेडीच गरम करायला ठेवलं होतं. ह्याच्यात असं टाकून घ्यायचं. खायला एकदम टेस्टी आणि खुसखुशीत असा नाश्ता होतो बरं काही. सगळे असेच वडे म्हणजे तेलात सोडून घ्यायचे ते. आणि लगी नाही बरं का याला पलटायचं. आणि थोडंसं पीठ चाखून बघायचं, कमी जास्त म्हणजे मीठाने आणि तिखटाने बरोबर असायला पाहिजे. एकदम कुरकुरीत होतोय बरं का हे नाश्ता खायला. चटणी सोबत, हिरव्या चटणी, लाल चटणी असेल त्यासोबत तर खायला एकच नंबर लागतोय. तुम्हाला याच्यात जास्त काय मटेरियल टाकायची पण गरज नाही. साध्या आणि सोप्या पद्धतीने होते आणि कमी थोडे गॅसवर म्हणजे तळायचं. फास्ट गॅसवर नाही, म्हणजे आतलं मटेरियल पण पूर्ण सगळं असं हे झालं पाहिजे ना, तळून निघलं पाहिजे. हलवायची गरज नाही. चमच्याने असं आलटी पलटी केलं तरी पण चालतं.
हे लाल होईपर्यंत असं तळून घेतलेलं आहे आणि सगळं असं तेल नितळून घ्यायचं. तुम्हाला वाटेल ह्याच्यात तेल बसतंय, बिलकुल नाही तेल बसत. एक वेळ वड्यात तेल बसल पण ह्याच्यामध्ये नाही बसत. मी ह्याच्या आधी करून बघितलेला आहे हा नाश्ता. गरम गरम असा नाश्ता करायला, दह्याची चटणी आणि बटाट्याचे वडे खायला. आणि कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा.